friends, in the previous lecture we have to see what is meant by aldehyde, ketones and carboxylic acid, their general formula and their examples. Today's lecture we have to see nomenclature of the aldehydes, ketones and carboxylic acid. In generally there are two systems of the naming of aldehyde, ketones and carboxylic acid. The name of the system is travel or common system, and second one is the IUPAC system, means International Union of Pure Applied Chemistry Systems. There are two systems are decide the name of aldehyde, ketones and carboxylic acid. तर या अल्डेहाइड, कीटोन्स आणि कार्बोऑक्सिलिक ॲसिड या तिघही मॉलिक्युल्स आपल्यासमोर असेल तर त्यांचं नावं जर आपल्याला डिसाईड करायचं असेल तर दोन प्रकारच्या सिस्टीम्स आपण युटिलाइज करू शकतो. एक ट्रॅव्हल सिस्टीम म्हणजेच त्याला आपण म्हणतो कॉमन सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम. आता ट्रॅव्हल सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम्स याच्याबद्दलचे जे बेसिक्स रूल्स होते ते आपण 11वी सायन्समध्ये ऑलरेडी डिस्कशन केलेले आहे. ते अल्केन, अल्किन आणि अल्काइन्स या चॅप्टर्समध्ये. तर तिथं आपण अल्केन, अल्किन आणि अल्काइनचे जे नावं आपण डिसाईड करायचो, नॉमेनक्लेचर आपण डिसाईड करायचो, त्याच्यामध्ये आपण कॉमन सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम या दोघांचे रूल्स आपण बेसिक्स रूल्स बघितले. ते रूल्स पण आपल्याला लक्षात असायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त काही ॲडिशनल रूल्स आहे जे अल्डेहाइड, कीटोन्स आणि कार्बोऑक्सिलिकसाठी युटिलाइज होत असतात. ते ॲडिशनल रूल्स आपल्याला इथं 12वीमध्ये स्टडीला दिलेले आहे आणि त्याच्या मागचे रूल्स आणि हे ॲडिशनल रूल्स हे सगळे जर आपण लक्षात ठेवले तर आपल्याला कुठल्याही प्रकारचं अल्डेहाइड, कीटोन्स आणि कार्बोऑक्सिलिक ॲसिडचं नॉमेनक्लेचर जर आपल्याला नाव डिसाईड करायचं जर वेळ आपल्याला आली तर आपण इझिली करू शकतो. तर फर्स्ट ऑफ ऑल वी आर टू डिस्कसिंग अबाउट द नॉमेनक्लेचर ऑफ अल्डेहाइड्स. तर अल्डेहाइड्स, त्यानंतर कीटोन्स आणि त्यानंतर कार्बोऑक्सिलिक ॲसिड, वन बाय वन्स आपण या सगळ्यांचे नाव डिसाईड करणार आहे. पण नावं डिसाईड करण्याच्या अगोदर आपल्याला रूल्स माहीत असणं आवश्यक आहे. म्हणून आपण अगोदर जे ॲडिशनल रूल्स आहे त्याच्यावर आपण डिस्कशन करणार आणि त्यानंतर आपण हाऊ टू डिसाईड द नेम्स ऑफ अल्डेहाइड्स, कीटोन्स अँड कार्बोऑक्सिलिक ॲसिड त्याच्याकडे आपण फोकस करणार. तर फर्स्ट ऑफ ऑल aldehyde, there are two system of the naming of aldehydes, ट्रॅव्हल और कॉमन सिस्टीम और IUPAC सिस्टीम. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण जे डिस्कशन करणार आहे ते कॉमन और ट्रॅव्हल सिस्टीम. तर याच्यामध्ये जे बेसिक रूल्स आहे आयसो, निओ, नॉर्मल हे कधी यूज करायचं, हे ग्रुप कसे असतात ते आपण 11मध्ये अल्केन्स, अल्किन, अल्काइन्समध्ये बघितले. ते सिमिलर रूल्स इथं आपल्याला ॲप्लाय होतील. पण जे ॲडिशनल रूल्स आहे ते कॉमन्स आणि ट्रॅव्हल सिस्टीमचे अल्डेहाइडच्या बाबतीतले तीन रूल्स आहे. ती इथं आपण वन बाय वन्स आपण डिस्कशन करतो आहे. पहिला रूल जर आपल्याला तिथं दिलेला आहे, द नेम ऑफ अल्डेहाइड्स आर डिराइव्ड फ्रॉम द कॉमन नेम ऑफ ॲसिड, म्हणजे ॲसिडच्या बेसिसवर आपण अल्डेहाइडचे नाव आपण डिसाईड करणार आहे. सेकंड रूल्स आपण तिथं म्हटलेलं आहे, द सफिक्स IC ऑफ द ॲसिड इज रिप्लेस बाय अल्डेहाइड. म्हणजे कुठलंही ॲसिडचं ज्यावेळेस नाव लिहित असतो, म्हणजे ब्युटॅनिक ॲसिड, मिथॅनिक ॲसिड, इथॅनिक ॲसिड, तर त्याच्या शब्दाच्या सफिक्समध्ये शेवटी I आणि C हे लेटर येत असतं. तर हे लेटर आपण रिप्लेस करून त्याच्या जागेवर ॲसिडचं जे IC लेटर हे रिप्लेस करून आपण त्याच्या जागेवर अल्डेहाइड हा शब्द लिहिणार आहे. तर सेकंड रूल्स तो झाला. थर्ड रूल्स आपल्याला तिथं आपण डिस्कशन करतो आहे, दी पोझिशन ऑफ द सबस्टिट्युएंट्स इन दी मॉलिक्युल्स आर इंडिकेट बाय ग्रीक्स लेटर. ग्रीक्स लेटर म्हणजे अल्फा, बीटा, गॅमा, याला आपण ग्रीक्स लेटर म्हणतो. तर सबस्टिट्युएंट्स एखादी चेंज असेल, अल्डेहाइडची असेल, त्याच्यामध्ये जर सबस्टिट्युएंट्स अटॅच असेल तर त्याच्यामध्ये आपण ते जे सबस्टिट्युएंट्स आहे त्यांना आपल्याला पोझिशन इंडिकेट करावे लागतात त्याचा. तर नंबरने न करता 1 2 3ने न करता आपण लेटर्स, ग्रीक्स लेटरने त्याला नंबरिंग करणार आहे. तर याच्यामध्ये कॉमन सिस्टीममध्ये जर आपण बघितलं तर कार्बोनिल कार्बन जो आहे अल्डेहाइड ग्रुपचा तो सोडून त्याच्या बाजूमधनं आपण अल्फा, बीटा, गॅमा अशी नंबरिंग करत असतो. पण हे जर नाव आपण IUPACमध्ये जर आपण डिसाईड केलं तर तिथं आपण कार्बोनिल कार्बनला आपण 1 नंबर देतो, मग त्याच्या बाजूला 2 नंबर, त्याच्या 3, 4 असं आपण तिथं नंबरिंग पुढं कॅरी ऑन करत जातो. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं, कॉमन सिस्टीममध्ये आपण कार्बोनिल कार्बनला सोडून देतो, त्याच्या बाजूमधनं आपण ग्रीक्स लेटरने नंबरिंग करतो. पण IUPAC नेम सिस्टीम असेल तर त्यावेळेस कार्बोनिल कार्बन्सला आपण फर्स्ट नंबर देतो. एवढी गोष्ट जर आपण लक्षात ठेवली तर कॉमन आणि ट्रॅव्हल सिस्टीममध्ये नंबरिंग करताना आपल्याला कुठल्याही प्रकारचे मिस्टेक होणार नाही. आणि जर मिस्टेक पहिल्या रूल्समध्ये झाली नाही तर पुढं आपण कॅरी ऑन इझिली जाऊ शकतो. तर पहिला रूल्स आपण हे कॉमन्स रूल्स आपण लक्षात ठेवूया. त्यानंतर आता पुढचा जो कन्सेप्ट आहे तो नॉमेनक्लेचर ऑफ दी अल्डेहाइड्सचं जे पण ते IUPACनुसार, इंटरनॅशनल युनियन प्युअर ॲप्लाइड केमिस्ट्री सिस्टीमनुसार
जे नाव डिसाईड करायचं असतं अल्डिहाइडचं त्याच्या बाबतीत काही रूल्स आहे. बेसिक रूल्स तर 11मध्ये अल्केन अल्काइन्समध्ये आपण IUPACचे रूल्स बघितले. त्याच्या व्यतिरिक्त काही रूल्स आहे ते आपण इथं 1 बाय 1 आपण डिस्कशन करणार आहे. 6 ते 7 रूल्स आहे. तर बघूया, सोपे रूल्स आहे. एकच वेळा आपण लक्षात जर घेतलं तर या रूल्सला आपण आपल्या कन्फर्म जर असेल किंवा त्याच्यावर आपल्याला सगळं कॉन्सेप्ट क्लिअर जर असेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे अडचण त्याच्यामध्ये येत नाही. तर पहिला रूल्स आपण तिथं डिस्कशन करूया. दी लॉंगेस्ट कार्बन ॲटम चेंज कंटेन अल्डिहाइड कार्बन ॲटम इज सिलेक्टेड ॲज ए पॅरेंट हायड्रोकार्बन. जो पण मॉलिक्यूल असेल त्या मॉलिक्युल्समध्ये अल्डिहाइड कार्बन्स ॲटम आपण सिलेक्ट करायचा आणि त्याच्या सहित पूर्ण लॉंगेस्ट चेन आपण सिलेक्ट करायची. म्हणजे ज्या लॉंगेस्ट चेनमध्ये अल्डिहाइडिक कार्बन्स त्याच्यामध्ये यायला पाहिजे तर अशा पद्धतीची लॉंगेस्ट चेन आपण सिलेक्ट करायला पाहिजे. सेकंड रूल्स आपण तिथं म्हटलेलं आहे, ई ऑफ दी अल्केन इज रिप्लेस बाय AL. म्हणजे अल्केन्सचं स्पेल जर आपण बघितलं तर ALKANE शेवटी ई आलेला आहे. त्या ईला मी रिप्लेस करणार आणि त्याच्या जागेवर AL लिहिणार म्हणजे अल्केनल असं होऊन जाईल. अल्केन्सला इथं दिलेलं आहे बघा, अगोदर मी अल्केन्स लिहिलेलं आहे आणि ॲरोनंतर मी अल्केनल लिहिलेलं आहे. म्हणजे सगळ्यात शेवटी जर आपण बघितलं तर AL लिहिलेलं आहे. तर ईला रिप्लेस करणार म्हणजे मिथेन जर आपण घेतला तर शेवटी ई येतो, त्या ईला मी रिप्लेस करणार आणि मिथेनल. त्याचप्रमाणे इथेनचा ई रिप्लेस करणार आणि इथेनल, याप्रमाणे आपण पुढं कॅरी ऑन करू शकतो. तर रिप्लेसमेंट कशी आहे, ईच्या जागेवर ई ऑफ दी अल्केन इज रिप्लेस बाय AL. एवढं आपण लक्षात ठेवलं तर याच्यावरून आपण ज्यावेळेस एक्झाम्पल पर्टिक्युलर डिस्कशन करणार त्यावेळेस आपल्याला या गोष्टी आपल्याला समोर येतीलच. थर्ड रूल्स आपण इथं म्हटलेलं आहे, दी पोझिशन ऑफ दी अल्डिहाइड ग्रुप नीड नॉट बी मेन्शन सिन इट इज ऑलवेज ॲट दी एंड पोझिशन. म्हणजे हा अल्डिहाइड ग्रुप जो असतो नेहमी तो एंड पोझिशनला किंवा टर्मिनलला जे असतो हे आपण मागेही बघितलं आहे. त्यानंतर त्याच्या डेफिनेशनमध्ये पण याचा उल्लेख आलेला आहे. तर अल्डिहाइड ग्रुपचा नेहमी ऑलवेज टर्मिनलला असतो. तर त्यावेळेस आपण त्या टर्मिनल्सचा विचार करून आपण त्याचं नंबरिंग वगैरे आपण डिसाईड करणार आहे. चौथा रूलचा आपण बघूया, दी सबस्टिट्युएंट्स इन दी अल्किल ग्रुप इज प्रिफिक्स इन दी अल्फाबेटिकली ऑर्डर बाय ॲप्रोप्रिएट लोकेशन्स. म्हणजे याचा अर्थ असा होतो आहे की ज्यावेळेस एखादी अल्डिहाइड असलेली पॅरेंट चेन असेल, त्या पॅरेंट चेनमध्ये ज्या सबस्टिट्युएंट्स अटॅच असेल, समजा दोन प्रकारचे सबस्टिट्युएंट्स, एक मिथिल सबस्टिट्युएंट्स आणि एक इथिल सबस्टिट्युएंट्स. तर मिथिलचा M अगोदर येतो का इथिलचा E अगोदर येतो ते अल्फाबेटिकली आपण प्रिफिक्सचे जे लेटर्स असतात, प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या सुरुवातीला त्याचे जे लेटर असतात त्याला अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार आपण कोणाचं नाव अगोदर लिहायचं ते आपण डिसाईड करायचं. जर समजा मिथिल आणि इथिल आहे तर इथिलचा ई अगोदर येतो म्हणून मी इथिलचं नाव अगोदर लिहिणार आणि त्याचा अगोदर मी त्यांचे ॲप्रोप्रिएट पोझिशन्स म्हणजे लोकेशन म्हणजे त्याच्या किती नंबरवर तो प्रेझेंट आहे तो नंबर मी तिथं लिहिणार. तर या पद्धतीने आपण सबस्टिट्युएंट्सचा अल्फाबेटिकली विचार करून आपण लिहू शकतो. त्यानंतर पाचवा रूल्स आहे, व्हेन दी टू अल्डिहाइड ग्रुप्स आर प्रेझेंट ॲट दी टू एंड ऑफ दी कार्बन ऑफ द चेंज ऑफ द एंडिंग ई ऑफ अल्केन इज रिटेन and the suffix dial is added to the name of parent aldehydes. समजा एखाद्या अल्डिहाइड्समध्ये दोन अल्डिहाइड ग्रुप येऊन गेले तर त्यावेळेस अल्डिहाइड ग्रुपमध्ये आपण दोन अल्डिहाइड आल्यामुळे तिथं आपल्याला AL हा सिंगलसाठी यूज करतो, पण दोन अल्डिहाइड जर ग्रुप आले तर आपण डायअल लिहिणार. म्हणजे त्या अल्डिहाइडच्या नावाच्या शेवटी काय लिहितो आपण डायअल. समजा 3 आले तर ट्रायअल. म्हणजे जेवढ्या प्रमाणात अल्डिहाइड ग्रुप असेल त्याप्रमाणे आपण डाय, ट्राय, टेट्रा, अल असा लिहित जातो. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला मेन्शन होतं की डाय म्हणजे दोन अल्डिहाइड ग्रुप त्या मॉलिक्युल्समध्ये असायला पाहिजे असं त्याच्यावरून आपल्याला इंडिकेट होत असतं. तर या पद्धतीने आपण त्या अल्डिहाइडचे आपण 2 किंवा 2पेक्षा जास्त आले, 2 आले तर डायल, 3 आले तर ट्रायल, ॲज इट इज आपण असं पुढे जाऊ शकतो. 6वा रूल सेम, इन IUPAC नेम ऑफ ॲलिसायक्लिक कंपाऊंड इन विच अल्डिहाइड ग्रुप is attached directly to ring is named as a carbaaldehyde. The suffix carbaaldehyde is added after the full name of parent cycloalkane structures. म्हणजे IUPAC नेम जर आपण लिहित असाल तर ॲलिसायक्लिक कंपाऊंड असेल. ॲलिसायक्लिक म्हणजे रिंग कंपाऊंड आहे पण तो ॲरोमॅटिक नाही. रिंग कंपाऊंडमध्ये जर आपल्याला अल्डिहाइड ग्रुप जोडलेला असेल तर अल्डिहाइड ग्रुप जोडल्यानंतर त्याचा आपण सायक्लो अल्केन्स आणि त्याच्या सफिक्समध्ये म्हणजे त्याच्या शेवटी कार्बा अल्डिहाइड्स
म्हणजे ज्यावेळेस आपण IUPAC नेम लिहिणार तर त्याच्या शेवटी सफिक्समध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट्स असं नाव आपल्याला पर्टिक्युलर तिथं ॲड करावं लागेल. त्यानुसार आपण पर्टिक्युलर याचं जे एक्झाम्पल येईल ॲलिसायक्लिक कंपाऊंडचं आपण घेतलेलं जे पुढं, त्यावेळेस आपल्याला परत हे व्हेरीफाय होऊन जाईल कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. अँड लास्ट वन 7वा रूल्स या अल्डिहाइडच्या बाबतीतला सबस्टिट्यूटेड ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स. जर ॲरोमॅटिक अल्डिहाइड असेल आणि सबस्टिट्यूटेड असेल तर त्याच्यासाठी 2 सब रूल्स आहे तिथं आपण मेन्शन केलेलं आहे. पहिला रूल जो आहे, वेन दी 2 or more different functional groups attached to the ring, the higher priority group is लोअर नंबर्स. हा रूल्स आपण ऑलरेडी 11वीमध्ये दिलेली प्रायोरिटी, सगळे जे फंक्शनल ग्रुप्स आहेत त्यांची प्रायोरिटीज दिलेली आहे. त्या प्रायोरिटीनुसार 2 ग्रुप्स जर असेल रिंगमध्ये, ॲरोमॅटिक रिंगमध्ये, समजा अल्डिहाइड ग्रुप्स आहे आणि कीटोनिक ग्रुप्स आहे, तर दोघांपैकी कोणाला अगोदर प्रायोरिटी द्यायची, तर जो हायर प्रायोरिटी असेल त्याला लोवेस्ट नंबर द्यायचा. समजा अल्डिहाइड आणि कीटोन ग्रुप आला तर याच्यामध्ये अल्डिहाइडची प्रायोरिटी हायर आहे आणि त्यानंतर कीटोनची प्रायोरिटी, म्हणून मी 1 नंबर अल्डिहाइडला देणार आणि 2 नंबर मी कीटोनला देणार. तर या पद्धतीने आपण त्या रूलचं ॲप्लिकेशन करू शकतो. त्यानंतर सेकंड रूल्स, वेन दी अल्डिहाइड ग्रुप ॲपियर ॲज अ सबस्टिट्युएंट्स प्रिफिक्स फॉर्म्युल इज यूज दी IUPAC नेम. तर याच्यामध्ये आपल्याला वेन दी अल्डिहाइड ग्रुप ॲप्रोप्रिएट सबस्टिट्युएंट्स फ्री, जर अल्डिहाइड ग्रुप आपण सबस्टिट्युएंट्स म्हणून असेल तर प्रीफिक्समध्ये आपण त्याला काय लिहित असतो, फॉर्म्युल इज अ IUPAC नेम. तर या पद्धतीने आपण हे 7 रूल्स आपण बघितले. 7 रूल जर आपण व्यवस्थित लक्षात ठेवले, सोपे रूल्स आहे, याच्यानुसार जर आपण कुठेही गेलो तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा अल्डिहाइड आपल्या समोर असेल तर त्याचं इझिली आपण नाव डिसाईड करू शकतो. आता पर्टिक्युलर एक्झाम्पलकडे वळूया आपण. नॉमेनक्लेचर ऑफ दी अल्डिहाइड्सचे एक्झाम्पल जर आपण विचारात घेतले तर एक्झाम्पलमध्ये आपण इथे एक टेबल मी शोज केला आहे. या टेबल्समध्ये काही एक्झाम्पल मी 3 कॉलम आपण घेतले. पहिल्या कॉलमला मी स्ट्रक्चर ऑफ अल्डिहाइड, सेकंड कॉलमला कॉमन नेम आणि थर्ड कॉलमला आपण IUPAC नेम्स असं आपण डिसाईड केलेलं आहे. तर 1 बाय 1चं एक एक्झाम्पल आपण, जेवढी जास्त एक्सरसाइज असेल तेवढं आपल्याला नॉमेनक्लेचरवर कॉन्फिडन्स लेवल आपली वाढत जाते आणि तेवढं आपल्याला ते जमत जातं. तर याला एक्सरसाइज जेवढी असेल तेवढं आपल्याला जमतं. इथं मी जेवढे पॉसिबल झाले तेवढे एक्झाम्पल आपण डिस्कशनमध्ये घेतो. याच्या व्यतिरिक्त नंबर ऑफ एक्झाम्पल्स आहे ते आपण घरी प्रॅक्टिस करू शकतात. तर पहिलं एक्झाम्पल्स आहे इथं HCHO, म्हणजे 1 कार्बन असलेला अल्डिहाइड ग्रुप आपल्याला इथं दिसतोय. तर त्याला ज्यावेळेस 1 कार्बन असेल तर त्यावेळेस त्याला आपण म्हणतो फॉर्मा अल्डिहाइड, किंवा त्याला आपण IUPACमध्ये आपण म्हणतो, कॉमन नेममध्ये त्याला फॉर्मा अल्डिहाइड म्हणतो, किंवा मिथेन अल्डिहाइड म्हटलं तरी चालेल. तर फॉर्मा अल्डिहाइड, कॉमनमध्ये मिथेन अल्डिहाइड म्हटलं तरी चालेल, पण IUPACमध्ये आपण त्याला काय म्हणतोय, मिथेनल. ई रिप्लेस केला आणि शेवटी AL लिहिला. त्याचप्रमाणे आपण 2 कार्बन असलेला अल्डिहाइड CH3CHO, म्हणजे हा अल्डिहाइड ग्रुप्स आहे आणि त्याच्यानंतर एक CH3 ग्रुप आहे, म्हणजे 2 कार्बन त्याच्यामध्ये आला. तर 2 कार्बन जर येत असेल तर त्याच्या वेळेस आपण त्याला म्हणतो ॲसिटा अल्डिहाइड. ॲसिटा अल्डिहाइड हे कॉमन नेम आहे. त्याचं परत सेकंड कॉमन नेम आपण म्हणू शकतो इथिल अल्डिहाइड, असंही आपण त्याला म्हणू शकतो. आणि IUPACमध्ये जर आपण गेला तर इथेनॉल, AL शेवटी लिहितोय, म्हणजे याचा अर्थ असतोय की तो इथेन आहे. इथेन म्हणजे 2 कार्बन असलेला, पण शेवटी AL असल्यामुळे त्याच्यावर फंक्शनल ग्रुप जो आहे त्या इथेनॉलमध्ये तो अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप्स आहे. तिसऱ्या नंबरला जर आपण बघितलं एक्झाम्पल, तर 3 कार्बन असलेली चेन आहे. त्यावेळेस 3 कार्बन जर असेल तर आपण त्याला म्हणतो प्रोपिना अल्डिहाइड किंवा प्रोपेन अल्डिहाइड्स असं म्हटलं तरी चालेल. IUPACमध्ये आपण प्रोपेनल असं म्हणतो. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आहे 4 कार्बन असलेला अल्डिहाइड्स आहे. 1, 2 विथ अल्डिहाइड ग्रुपचा कार्बन आपण कन्सिडर करतो. तर टोटल जर आपण काउंट केले तर 4 कार्बन्स आहे. 4 कार्बन ज्यावेळेस असेल स्ट्रेट चेनमध्ये आहे, म्हणून मी त्याला नॉर्मल म्हणतो. कॉमन नेममध्ये आपण N, आयसो आणि न्यू असे आपण रूल्स आहे आपले, ते आपण कॉमन वापरतो. ज्यावेळेस आपण स्ट्रेट चेंजमध्ये असतं तर N लिहितो, स्मॉल n. तर स्मॉल nचा अर्थ असा होतो की नॉर्मल चेंज. कोणाची नॉर्मल चेंज, तर ब्युटेनचे जे 4 कार्बन्स आहेत ते स्ट्रेट चेंजमध्ये आहे, नॉर्मल चेंजमध्ये आहे. तर त्यावेळेस त्याला मी कॉमन नेम म्हणणार आहे N ब्युटारा अल्डिहाइड्स, आणि त्याचं IUPAC नेम आहे ब्युटॅनल. त्याचप्रमाणे आपण आता 5व्या नंबरचं जर एक्झाम्पल आपण घेतलं तर 5व्या नंबरच्या एक्झाम्पल्समध्ये अल्डिहाइड ग्रुप्स आहे आणि त्याला अल्डिहाइड ग्रुपला जे जोडलेलं आहे तो जो ग्रुप्स आहे त्याला म्हणतो आपण आयसो पोझिशन असलेला ग्रुप त्याला जोडलेला आहे.
तर आयसो ग्रुप आहे म्हणून तिथं टोटल नंबर ऑफ कार्बन विथ अल्डिहाइड ग्रुपचा जर आपण काउंट केले तर 4 कार्बन्स आहे, म्हणून मी तिथं आयसोब्युटेरा अल्डिहाइड्स किंवा याला ग्रीक्स लेटरने आपण नंबरिंग केला. हा कार्बोनिल कार्बन अल्डिहाइडचा सोडून द्यायचा, त्याच्या बाजूला मी अल्फा देणार. अल्फाला एक मिथिल ग्रुप जोडलेला आहे आणि त्याच्या बाजूला लगेच इकडे एक बीटा देणार. तर अल्फाला मिथिल जोडलेला आहे म्हणून अल्फा मिथिल आणि त्यानंतर टोटल कार्बन होतील 3 म्हणून प्रोपेना अल्डिहाइड. अल्फा मिथिल प्रोपेना अल्डिहाइडसुद्धा आपण त्याला कॉमन नेम किंवा ट्रॅव्हल्स नेममध्ये म्हणू शकतो किंवा IUPAC नेममध्ये जर आपण विचारात घेतलं तर याला मी नंबरिंग करणार. नंबरिंग करताना याच्यामध्ये डिफरन्स काय आहे की मी कार्बोनिल कार्बन जो आहे अल्डिहाइडचा त्याला 1 नंबर देणार, त्याच्या बाजूला 2 देणार आणि त्यानंतर मी एक मिथिल ग्रुप आहे त्याला 3 देणार आणि त्याला एक सबस्टिट्युएंट्स अटॅच असेल त्याला मी नंबरिंग करणार नाही. त्याच्यावरनं मी नाव त्याचं डिसाईड करणार 2 मिथिल म्हणजे 2 पोझिशन्सला त्या प्रोपेनच्या चेनमध्ये 3 कार्बनच्या चेनमध्ये 2 पोझिशन्सला मिथिल ग्रुप्स आहे आणि त्याला प्रोपॅनल अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप आहे म्हणून 3 कार्बनच्या प्रोपेनल म्हणजे 2 मिथिल प्रोपेनल असं आपण नाव डिसाईड करू शकतो. 6व्या नंबरचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर अल्डिहाइड ग्रुप्स आहे पण त्याच्यामध्ये बाजूचे जे 2 कार्बन्स आहेत त्याच्यामध्ये डबल बॉन्ड्स आलेले आहेत. तर ज्यावेळेस डबल बॉन्ड जर आले असतील तर त्याला आपण कॉमन नेममध्ये म्हणतो ॲक्रिलिन्स आपण त्याला म्हणतो. आणि IUPAC मध्ये जर गेलं तर आपण त्याला नंबरिंग करणार. कार्बोनिल कार्बन्स अल्डिहाइडचा याला 1 नंबर देणार, बाजूचाला 2 नंबर देणार, 3 नंबरला आपण 3 नंबर देणार. तर 2 नंबरच्या पोझिशनला डबल बॉन्ड येतो म्हणून मी अगोदर 3 कार्बनची चेंज म्हणून प्रॉप डॅश 2 डॅश. आता 2 का लिहिलं आहे तिथं कारण की 2 नंबरच्या पोझिशनला डबल बॉन्ड येतो म्हणजे ENE आपण अल्केन्समध्ये लिहायचो पण इथं आपण फक्त E आणि N लिहितो. ENचा अर्थ असा आहे की 2 नंबरच्या पोझिशनचा डबल बॉन्ड आहे आणि ओव्हरऑल कंपाऊंड जो आहे तो काय आहे अल्डिहाइड ग्रुप आहे म्हणून तिथं इन अल लिहिलेलं आहे. प्रॉप 2 इन अल अशा पद्धतीने आपण त्याचा IUPAC नेम डिसाईड करतो. त्यानंतर 7व्या नंबरचं एक्झाम्पल आहे क्रोटाना अल्डिहाइड्स. क्रोटाना अल्डिहाइड्समध्ये जर आपण बघितलं तर 4 कार्बन्स आहे. इथं एक्झाम्पल माझ्याने थोडं रॉंग झालेलं आहे, याच्यामध्ये आपण अल्डिहाइड ग्रुप दाखवलेला नाही. तर हे जे नाव आहे ते आपण हे एक्झाम्पल सोडूया कारण की जे स्ट्रक्चर्स आहे ते माझ्याने चुकीचं मानलं गेलं आहे म्हणून या क्रोटॅनो अल्डिहाइड्सला आपण नंतर पुढच्या लेक्चरमध्ये त्याला मी रिकवर करेल. तर क्रोटॅनो अल्डिहाइड्सच्या बाबतीमध्ये स्ट्रक्चर जे आहे ते थोडं रॉंग असल्यामुळे आपण इथं त्याच्यावर बोलणार नाही कारण की त्याचं क्रोटॅनो अल्डिहाइड्स आणि ब्युटेन 2 अल्स. तर याच्यामध्ये वरच्या याच्यामध्ये जर मी एक कार्बन CH3 ग्रुप जर वाढवून दिला इकडं CH2चा पलीकडे लेफ्ट हँड साईडला CH3 ग्रुप जर वाढवून दिला तर त्यावेळेस त्याला मी म्हणणार क्रोटॅनो अल्डिहाइड्स. आणि क्रोटॅनो अल्डिहाइड्स वरनं IUPAC नेम जर डिसाईड करायचं असेल तर त्याची मी नंबरिंग करणार. अल्डिहाइड कार्बनला 1 नंबर देणार, त्यानंतर रिमेनिंग 3 नंबर देणार म्हणजे टोटल 4 कार्बन होतील म्हणून त्याला मी ब्यूट आणि 2 पोझिशन्सला डबल बॉन्ड येतो आहे म्हणून EN आणि AL म्हणजे ब्यूट 2 अल्स. म्हणजे वरच्यासारखं जे फक्त मी एक CH3 ग्रुप 6व्या नंबरचं जे एक्झाम्पल कन्सिडर केलं तर एक CH3 ग्रुप लेफ्ट हँड साईडला मी वाढवून देईल म्हणजे त्या ज्यावेळेस CH3 ग्रुप वाढवेल त्यावेळेस मी त्याला म्हणणार क्रोटॅनो अल्डिहाइड्स. तर हे एक्झाम्पल 7व्या नंबरचं जे येते तेवढं तुम्ही कन्सिडर करू नका, त्याला आपण चुकीच्या पद्धतीने मानलं गेलं आहे ते. तर प्रिंट मिस्टेक आहे माझ्याने झालेली तर ते तुम्ही कन्सिडर करा. वरचं एक्झाम्पलमध्ये मी एक CH3 ग्रुप जर वाढवला लेफ्ट हँड साईडला तर तो क्रोटॅनो अल्डिहाइड्स होऊन जाईल आणि त्याचा IUPAC नेम आपण ब्यूट 2 इन अल या पद्धतीने देऊ शकतो. 8व्या नंबरचं एक्झाम्पल बघूया आपण. 8व्या नंबरच्या एक्झाम्पल्समध्ये जर आपण बघितलं तर आपण त्याला ग्रीक्स लेटरने नंबरिंग केलेली आहे. पण ग्रीक्स लेटरने नंबरिंग करत असताना मी अल्डिहाइडचा कार्बन मी सोडून दिलेला आहे. त्याचा बाजूचा जो CH2 ग्रुप आहे त्याला मी अल्फा दिलेला आहे, त्याच्यानंतर एक CH आहे त्याला मी बीटा दिलेला आहे आणि पुढं सबस्टिट्युएंट्स नाही म्हणून त्याला ग्रीक्स लेटरने नंबरिंग करण्याची गरज नाही. आता याच्यामध्ये जर बघितलं अल्फा पोझिशनला कुठल्याही प्रकारच्या सबस्टिट्युएंट्स अटॅच नाही पण बीटा पोझिशनला एक सबस्टिट्युएंट्स आहे जो OH ग्रुप म्हणून आहे. तर म्हणून मी नाव लिहिताना त्याचं कॉमन नेममध्ये जातो बीटा डॅश हायड्रोऑक्सी. कुठला सबस्टिट्युएंट्स आहे हायड्रोऑक्सी म्हणून बीटा हायड्रोऑक्सी. 4 कार्बन असलेला आहे म्हणून ब्युटारा अल्डिहाइड्स. या पद्धतीने मी त्याचं कॉमन नेम डिसाईड करणार. जर IUPAC नेम डिसाईड करायचं असेल तर त्यावेळेस आपण सिंपल आहे 1 2 3 4 कार्बन्स आपण अल्डिहाइड करणं आपण नंबरिंग करत जाणार. 4 कार्बन आहे म्हणून ब्यूट लिहिणार. 3 पोझिशन्सला तिथं ओल येईल. ओल म्हणजे काय अल्कोहोलिक ग्रुप आला आणि त्यानंतर आपण ओव्हरऑल मॉलिक्यूल जो येतो अल्डिहाइड्स आहे म्हणून तिथं आपण ब्यूट 3 ओल अल असं आपण त्याचं IUPAC नेम डिसाईड करणार. त्यानंतर 9व्या नंबरचं एक्झाम्पल जर बघितलं तर 2 अल्डिहाइड ग्रुप ॲडजेसंट टू इच अदरमध्ये आलेले आहे. ज्यावेळेस ॲडजेसंट टू इच अदरमध्ये असतात त्यावेळेस आपण त्याला कॉमन नेममध्ये डायरेक्ट आपण म्हणतो ऑक्झॅला अल्डिहाइड.
ऑक्सॅल्डिहाइड ऑक्सॅल्डिहाइड किंवा ग्लायकोल किंवा ऑक्सॅल्डिहाइड्स हे दोघंही त्याचे कॉमन नेम आहे. किंवा त्याला आपण जर IUPACमध्ये जर आपण घेतला 2 कार्बन म्हणजे आपण इथेन म्हणतो. 2 कार्बन म्हणून तिथं इथेन लिहिलं आणि 2 अल्डिहाइड ग्रुप्स हे म्हणून डायअल लिहिलं. इथेन डायअल म्हणजे डायअल 2 अल्डिहाइड ग्रुप असलेला इथेन. तर आपण त्याला या पद्धतीने मांडू शकतो. तर IUPAC नेमसुद्धा सिम्पल आहे त्याचं. त्यानंतर 10व्या नंबरचं जे एक्झाम्पल्स आहे त्याला आपण ॲलिसायक्लिक कंपाऊंड म्हणू शकतो. तर ॲलिसायक्लिक कंपाऊंडमध्ये आपल्याला अल्डिहाइड ग्रुप कुठं अटॅच आहे त्यानुसार आपण त्याचे नाव डिसाईड करतो. तर ही जी रिंग्स आहे ती 6 मेंबर रिंग्स आहे. रिंग असल्यामुळे त्याला आपण सायक्लो शब्द यूज करावा लागतो अगोदर. आणि किती मेंबर रिंग्स आहे त्यानुसार त्याला हेक्झेन, पेंटेन, ब्युटेन, प्रोपेन जशी रिंग्स असेल त्यानुसार आपण त्याचं नाव डिसाईड करतो. पण सध्या जे 10व्या नंबरचं एक्झाम्पल्स आहे त्याच्यामध्ये 6 मेंबर कार्बन असलेले रिंग्स आहे म्हणून त्याच्या अगोदर मी सायक्लो हा शब्द लिहिणार. 6 मेंबर आहे म्हणून हेक्झेन आणि अल्डिहाइड ग्रुप जोडलेला आहे म्हणून सायक्लोहेक्झेन अल्डिहाइड अशा पद्धतीने 10व्या नंबरचं नाव दिलं. त्यानंतर आपण हेच नाव मी IUPACमध्ये जर द्यायचं ठरवलं तर आपल्याला तो जो रूल्स आहे तो आपण मागे बघितला की शब्दाच्या शेवटी म्हणजे सफिक्समध्ये आपल्याला कार्ब्या अल्डिहाइड्स असं लिहावं लागतं. तर आपण त्याचं नाव बघूया. तर 6 मेंबर आहे म्हणून सायक्लिक आहे म्हणून सायक्लोहेक्झेन कार्ब्या अल्डिहाइड्स. तर या पद्धतीने जर नाव असेल तर त्यावेळेस त्याला आपण म्हणतो ॲलिसायक्लिकचा IUPAC नेम आहे. बरोबर. आता त्यानंतर शेवटचं एक्झाम्पल इकडं 11 नंबरचं या स्लाईडमध्ये दिलेलं आहे. ते म्हणजे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर एक बेन्झीन रिंग आहे आणि त्याला अल्डिहाइड ग्रुप जोडलेला आहे. तर बेन्झीन रिंग अल्डिहाइडला जर जोडलेली असेल तर त्यावेळेस त्याला आपण 11वीमध्ये पण हे एक्झाम्पल बघितलं आहे ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये. तर बेन्झा अल्डिहाइड हे त्याचं कॉमन नेम आहे आणि IUPAC नेम पण तेच आहे. तर हे 11 एक्झाम्पल आपण डिस्कशन केले, प्रॅक्टिस केले, याच्यावरनं बरेचसे आयडिया आपल्याला येऊन जाते. रिमेनिंग एक्झाम्पल आपण पुढच्या स्लाईडवर बघूया. याच्यामध्ये आपण पुढच्या स्लाईडमध्ये 12व्या नंबरचं जर एक्झाम्पल आपण बघितलं तर 12व्या नंबरचं एक्झाम्पल्समध्ये आपण बघितलं ॲरोमॅटिक रिंग्स आहे म्हणजे बेन्झीन रिंग्स आहे आणि एक अल्डिहाइड ग्रुप आणि त्याच्या ॲडजेसनला CH3 ग्रुप्स आहे. जर अल्डिहाइड ग्रुप आपण इग्नोर केला तर रिमेनिंग मॉलिक्यूल जे आहे त्याला आपण टोल्युन्स म्हणतो. पण टोल्युन्सपेक्षा मिथिल ग्रुपपेक्षा अल्डिहाइडची प्रायोरिटी इथं जास्त आहे म्हणून हा टोल्युन्सचा नसून तो काय आहे बेन्झा अल्डिहाइड्स आहे. तर बेन्झा अल्डिहाइड्सला कुठल्या पोझिशन्सला हा मिथिल ग्रुप्स आहे तो आपण इथं मेन्शन केलेला आहे. O म्हणजे अर्थो पोझिशन्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे अल्डिहाइडला जिथं अटॅच आहे तिथून बाजूचा जे 2 कार्बन्स आहे एक लेफ्ट हँड साईड आणि एक राईट हँड साईडमध्ये तर त्याला अर्थो पोझिशन. त्याच्या 2 साईड पुढच्या घेतल्या तर त्याला मेटा पोझिशन्स आणि त्याचा एक्झॅक्टली अपोजिट जर घेतली अल्डिहाइड ग्रुपच्या तर त्याला आपण पॅरा पोझिशन म्हणतो. पण सध्या इथं मिथिल ग्रुप जो अटॅच आहे तो अर्थो टू इच अदर्स आहे. अल्डिहाइड ग्रुपचा अर्थो पोझिशन्सला आहे तर म्हणून तिथं O लिहिला डॅश टोल्ल्या म्हणजे टोल्युन कंपाऊंड्स आहे त्याचे शॉर्ट केलेले आहे टोल्ल्या अल्डिहाइड्स. तर या पद्धतीने त्याचं कॉमन नेम डिसाईड करणार. आणि जर IUPAC असेल तर सिम्पल थिंग्स आहे अल्डिहाइड ग्रुप जिथं अटॅच आहे त्या कार्बन्सला मी त्या रिंगला 1 नंबर देणार आणि त्याच्या बाजूला मिथिल ग्रुप जिथं अटॅच आहे त्या साईडला मी 2 नंबर देणार. तर इथं त्यानुसार आपण 2 मिथिल बेन्झा अल्डिहाइड्स 2 मिथिल बेन्झा अल्डिहाइड जर आपण बघितलं तर हे त्याचं IUPAC नेम्स आहे. त्यानंतर 13व्या नंबरचं एक्झाम्पल जर आपण बघितलं तर 2 अल्डिहाइड ग्रुप्स आहे ॲडजेसंट टू इच अदर बेन्झीन रिंगला जोडलेले. तर ज्यावेळेस ॲडजेसंट टू इच अदर असतं तर त्यावेळेस कॉमन नेम त्याचं सिम्पल आहे थॅला अल्डिहाइड्स आपण त्याला म्हणत असतो. तर थॅला अल्डिहाइड्सचं जर आपण IUPAC नेम बघितलं तर बेन्झीन 1,2 डाय कार्बा अल्डिहाइड्स म्हणजे 1,2 याला नंबरिंग करून दिलं. पहिल्या अल्डिहाइड ग्रुपला 1 नंबर दिला, दुसऱ्या अल्डिहाइड ग्रुपला 2 नंबर दिला. तर जिथं जोडलेले त्या बेन्झीन रिंगला 1 नंबर आणि जिथं सेकंड ग्रुपचा अल्डिहाइड जोडलेला आहे त्याला 2 नंबर असं दिलं. तर पहिली रिंग आहे बेन्झीन रिंग 1 नंबरला आणि 2 नंबरला असे 2 सिमिलर ग्रुप जोडलेले आहे डाय कार्बा अल्डिहाइड्स. या पद्धतीने त्याचा आपण IUPAC नेम डिसाईड करू शकतो. 14व्या नंबरचं जे एक्झाम्पल्स आहे त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर वरच्या सारखंच आहे फक्त त्याची पोझिशन बदललेली आहे. अर्थो पोझिशन होती अगोदर आता इथं पॅरा पोझिशन्स आहे. तर मी अल्डिहाइडच्या पॅरा पोझिशन्सला मिथिल ग्रुप आहे म्हणून P लिहिला पॅराचा डॅश टोल्ल्या अल्डिहाइड्स. तर कॉमन नेम आहे पॅरा टोल्ल्या अल्डिहाइड्स. त्यानंतर IUPAC नेम जर बघितलं तर नंबरिंग केली मी मिथिल ग्रुप जिथं अल्डिहाइड ग्रुप जोडलेला आहे त्या रिंगच्या कार्बन्सला बेन्झीन रिंगच्या कार्बनला 1 नंबर दिला. त्यानंतर 2 नंबर 3 नंबर आणि 4थ्या नंबरला मिथिल ग्रुप येईल म्हणून तिथं दिलेलं आहे 4 मिथिल बेन्झा अल्डिहाइड. तर या पद्धतीने आपण
नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइडचे आपण 14 एक्झाम्पल डिस्कशन केले. याच्यावरनं तुम्हाला बरंचसं काही कळलं असेल. याच्यावर जेवढी आपण एक्सरसाइज करणार तेवढं आपल्याला जमेल. बरेचसे एक्झाम्पल बुक्समध्ये पण आहे. आता आपण जाऊया नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन्सकडे. तर नॉमेनक्लेचर ऑफ कीटोन्स दे विल बी ऑल्सो 2 टाइप्स, कॉमन और ट्रॅव्हल सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम. तर कीटोनचं सुद्धा आपण नॉमेनक्लेचर आपण कॉमन सिस्टीमने आणि IUPAC सिस्टीमने डिस्कशन करणार आहे. बेसिक रूल्स आपण कीटोनचे ऑलरेडी अल्काइन्समध्ये बघितले, जे तेच रूल्स तिथं लक्षात असू द्यायचे आणि त्याचे ॲडिशनल रूल्स आहे. तर पहिलं डिस्कशन करतो आहे आपण कॉमन सिस्टीमची. तर दोनच रूल्स आहे कॉमन सिस्टीममध्ये. तर इथं पहिला रूल्स आहे, कीटोन्स आर नेम्ड अकॉर्डिंग टू अल्किल ग्रुप अटॅच टू दी कार्बोनिल कार्बन ॲटम फॉलोज बाय दी वर्ड्स कीटोन्स. तर कार्बोनिल कार्बन जो असेल त्याच्या दोघंही साईडला, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडला जर अल्किल ग्रुप जोडलेला असेल तर त्यावेळेस त्याला आपण कीटोन्स असं म्हणणार आणि त्याचे शब्द वर्ड्समध्ये आपण कीटोनस आपण लिहित असतो. सेकंड रूल्स आहे, दी सबस्टिट्यूटेड इन अल्किल ग्रुप आर इंडिकेटेड बाय ग्रीक्स लेटर. जसं आपण अल्डिहाइड्समध्ये सबस्टिट्युएंट्स जे अटॅच असायचे त्या अल्डिहाइड्समध्ये इथं आता कीटोन फॉर्म्युला होऊन जाईल. पण कीटोन मॉलिक्युल्समध्ये जिथं जिथं पॅरेंट चेंजला सबस्टिट्युएंट्स अटॅच असेल त्याला कॉमन नेम जर असेल तर ग्रीक्स लेटरने आपण नंबरिंग करतो, म्हणजे अल्फा बीटा गॅमा या पद्धतीने आपण नंबरिंग करतो. स्टार्टिंग फ्रॉम दी कार्बन ॲटम अटॅच टू दी कार्बोनिल ग्रुप, म्हणजे कार्बोनिल कार्बनला आपण सोडून देतो आणि त्याच्या बाजूचा कार्बनपासून आपण अल्फा बीटा गॅमा अशा पद्धतीने आपण नंबरिंग करत जातो. आता पुढचं आपण बघूया. पुढचा कीटोनच्या बाबतीत नॉमेनक्लेचर आपण जर बघितलं तर आपण याच्यामध्ये IUPAC सिस्टीम्स ऑफ द कीटोन्स. तर याच्यामध्ये 6-7 रूल्स 8 रूल्स आहे. तर 1 बाय 1 डिस्कशन करूया. सिमिलर रूल असतात, त्याचे तेच रिपीट होत असतात, फक्त स्लाइटली चेंज असतो. तो चेंज जर आपण लक्षात ठेवला तर हा मॅटर पूर्ण कमी होऊन जातो आणि इझिली लक्षात राहतो. फक्त एकच वेळा बेसिकली याचा आपण स्टडी करून घ्यायचा व्यवस्थित, म्हणजे आपण ज्यावेळेस नाव डिसाईड करतो त्यावेळेस आपल्याला जास्त अडचण येत नाही. तर पहिला रूल्स आपण बघूया. याच्यामध्ये दी लॉंगेस्ट continuous chain contain carbonyl carbon atom is selected as a parent hydrocarbons. म्हणजे ज्याच्यामध्ये कार्बोनिल कार्बन असेल अशी लॉंगेस्ट चेंज आपण त्या कीटोन्स मॉलिक्युलची सिलेक्ट करायची आणि त्याला आपण म्हणणार पॅरेंट चेंज. सेकंड रूल्स आहे, ई ऑफ दी अल्केन इज रिप्लेस बाय ONE. इथं आपण लक्षात घ्यायचं, मागच्याच रूल आपल्याला हे फक्त तिथं ALने रिप्लेस करायचं, इथं आपण ONEने रिप्लेस करायचं. तर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे अल्केनचा स्पेलच्या शेवटी जर आपण बघितला तर हार मी ई रिप्लेस करणार आणि त्याच्या शेवटी मी ONE अल्केनॉन असं म्हणणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला जर आपण म्हटलं तर प्रोपेन जर आपण म्हटलं तर शेवटी ई येतो, तर त्या प्रोपेनच्या ई मी रिप्लेस करणार आणि प्रोपॅनॉन. ब्युटेनच्या शेवटी ई येतो, त्या ब्युटेनच्या ई रिप्लेस करणार आणि ब्युटॅनॉन ONE शेवटी यू देणार. तर या पद्धतीने जर आपण त्याचं नाव डिसाईड करत गेलो तर सेकंड रूलचं ॲप्लिकेशन आपल्याला इझिली कळेल. तिसऱ्या नंबरमध्ये आपल्याला दिलेलं आहे, दी पोझिशन ऑफ द कार्बोनिल ग्रुप इज रिप्लेस बाय दी पोझिशन ऑफ द कार्बोनिल ग्रुप इज रिप्रेझेंटेड बाय दी लोवेस्ट लोकेशन्स. म्हणजे पॅरेंट चेन जी सिलेक्ट केलेली आहे तिथं आपल्याला कार्बन जो आहे कीटोनचा तो कुठून जवळ पडेल त्या साईडने आपण नंबरिंग करायची, याबद्दलचा हा रूल्स आहे. चौथा रूल्स आहे आपल्याला, दी सबस्टिट्युएंट्स इन दी अल्किल ग्रुप आर प्रीफिक्स इन दी अल्फाबेटिकली ऑर्डर अलॉंग विथ देअर पोझिशन बाय ॲप्रोप्रिएट लोकेशन्स. म्हणजे आपण मागच्याच रूल्स बघतोय, जे सबस्टिट्युएंट्स या कीटोन्समध्ये अटॅच असेल त्याच्यामध्ये अल्फाबेटिकली आपण विचार करणार. अल्फाबेटिकली विचार केल्यानंतर त्याचे कुठल्या पोझिशन्सला तो आहे अटॅच त्या पोझिशनचा नंबर्स लिहिणार आणि त्यानंतर त्याचं अल्फाबेटिकली मिथिल असेल तर मिथिल, इथिल असेल तर इथिल, अल्फाबेटिकली इथिल अगोदर लिहिणार, त्यानंतर मी मिथिल लिहिणार. हा रूल्स आपण मागे बघितला, स्लाइटली बदल झालेला आहे कीटोन्समध्ये, तर तेवढा आपण लक्षात घ्यायचा. त्यानंतर 5व्या नंबरचा रूल्स आहे, व्हेन दी 2 कार्बोनिल ग्रुप्स आर प्रेझेंट दॅन एंडिंग ई ऑफ दी अल्केन इज रिटेन अँड सफिक्स डायओन. जसं आपण डायअल म्हणायचो AL, तर 2 कीटोनिक ग्रुप जर असेल तर ईला रिप्लेस करतो आपण, एंडिंगचा ई जो असतो त्याच्या जागेवर आपण काय लिहितो, DIONE. डायओन म्हणजे 2 कीटोनिक ग्रुप, ट्रायओन म्हणजे 3 कीटोनिक ग्रुप, असे त्याचं मिनिंग होतं. जसे कीटोन ग्रुप प्रेझेंट असेल तसं ट्राय असं आपण यूज करत जातो. आणि जर सिंगल असेल तर आपल्याला ट्राय किंवा मोनो लिहिण्याची गरज नाही, फक्त तिथं ONE लिहितो. तर आपल्याला हा रूल्स पण इझिली आहे. तर ॲट दी नेम ऑफ पॅरेंट कीटोन्स इंडिकेटिंग दी
लोकंट ऑफ कीटोनिक कार्बोनिल ग्रुप्स. तर हा रूल्स आपल्याला ज्या पद्धतीने जेवढ्या नंबर ऑफ कीटोनिक ग्रुप्स आहे त्यानुसार आपण डाय ट्राय किंवा सिंगलसाठी आपण फक्त ONE लिहितो. 6व्या नंबरचा जो रूल आहे, इन केस ऑफ पॉलीफंक्शनल कीटोन हायर प्रायोरिटी ग्रुप इज लोअर नंबर्स. आपण मागे हा रूल्स बघितला. जो हायर प्रायोरिटी 2 फंक्शनल किंवा 2पेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप जर असेल तर त्याच्यामध्ये प्रायोरिटीनुसार समजा एक हा अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप्स आहे आणि एक कीटोनिक फंक्शनल ग्रुप्स आहे. तर अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप आणि कीटोनिक फंक्शनल ग्रुपची जर प्रायोरिटी आपण बघितली तर तिथं आपल्याला कीटोनिक फंक्शनल ग्रुपला जास्त प्रायोरिटी आहे. हे आपण 11वीमध्ये स्टडी केलेलं आहे. तर कीटोनिक फंक्शनल ग्रुपला मी 1 नंबर देणार आणि जिथं अल्कोहोलिक फंक्शनल ग्रुप आहे तिथं मी 2 नंबर देणार, म्हणजे पुढचा नंबर मी देणार. तर ज्यावेळेस प्रायोरिटीनुसार आपण त्याला नंबरिंग करायची आहे, तर जो हायर प्रायोरिटी असेल त्याला लोवेस्ट नंबर द्यायचा, म्हणजे तिथून सुरुवात करायची, आपण नंबरिंग करायची. 7 नंबरचा रूल्स आपल्याला म्हणतोय, व्हेन दी कीटोनिक कार्बोनिल इज लोवेस्ट प्रायोरिटी इट इज नेम ॲज ए ऑक्सो प्रोसेडेड बाय दी लोकंट. तर ज्यावेळेस आपल्याला कीटोनिक ग्रुप असेल आणि अल्डेहाइडिक ग्रुप असेल, एकाच मॉलिक्युलचे पार्ट आहे, आणि त्यावेळेस आपल्याला विचार करावा लागेल की याच्यामध्ये हा कीटोन आहे का अल्डेहाइड्स आहे. तर प्रायोरिटीनुसार विचार करायचा. ज्यावेळेस अल्डेहाइड हा कीटोनपेक्षा जास्त प्रायोरिटी असलेला ग्रुप आहे म्हणून तो अल्डेहाइड होऊन जाईल, आणि जर कीटोनिक ग्रुप हा लोअर प्रायोरिटीचा जर झाला तर त्यावेळेस आपण कीटो शब्द न यूज करता ऑक्सो शब्द यूज करतो, OXO. तर ज्यावेळेस कीटोनिक ग्रुप हा लोअर प्रायोरिटीमध्ये येतो तर त्यावेळेस त्याचं किती पोझिशन्सला तो ग्रुप आहे तो नंबर आपल्याला तिथं न्यूमेरिकल नंबर आपल्याला तिथं लिहावा लागतो, आणि त्यानंतर तिथं ऑक्सो हा शब्द वापरावा लागतो, आणि त्यानुसार आपण त्याचं नाव डिसाईड करतो. 8व्या नंबरचा जो रूल्स आहे, इन ॲलिसायक्लिक कीटोन कार्बोनिल कार्बन इज नंबर फर्स्ट. ॲलिसायक्लिक कीटोन्स जर असेल तर त्याच्यामध्ये ॲलिसायक्लिक कीटोन जर असेल तर ज्या पोझिशन्सला कीटोन आहे त्या कीटोनच्या कार्बन्सला आपण 1 नंबर द्यायचा आणि त्यानंतर पुढची नंबरिंग आपल्याला करायची. तर या पद्धतीने सिम्पल्स 8 रूल्स आहे कीटोनच्या बाबतीतले. याचे एक्झाम्पल आपण बघूया. सिम्पल्सचे याचे एक्झाम्पल्स पण. तर एक्झाम्पलमध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये पण आपण 3 कॉलम कन्सिडर केले, जसे अल्डेहाइड्सचे होते त्याचप्रमाणे. तर 3 कॉलममध्ये पहिल्या कॉलममध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ कीटोन्स दिलेले आहे, सेकंड कॉलममध्ये कॉमन नेम दिलेले आहे, थर्ड कॉलममध्ये आपण IUPAC नेम दिलेले आहे. तर हे कम्पॅरेटिव्हली जर आपण बघितलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही. तर कीटोनच्या बाबतीमध्ये आपण बघूया. पहिला जे कंपाऊंड्स आपण स्ट्रक्चर जे इथं दिलेलं आहे ते 3 कार्बनचं आहे, पण कार्बोनिल ग्रुप हा कीटोनिक ग्रुप म्हणजे कार्बोनिल ग्रुपचा लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडमध्ये 2 सिमिलर मिथिल ग्रुप आहे, म्हणून त्याचं नाव दिलेलं आहे डायमिथिल कीटोन, किंवा त्याचं डायरेक्ट नेम जर आपण बघितलं तर ॲसिटोन आपण असं त्याला म्हणू शकतो, किंवा त्याला आपण परत प्रोपॅनोन IUPAC मध्ये जर आपण गेलात तर त्याचं नाव होऊन जातं प्रोपॅनोन. शेवटी ONE, प्रोपेनचा E रिप्लेस केला आणि त्याच्या जागेवर ONE लिहिला. तर सिम्पल थिंग्स हे 3 कार्बन असेल किंवा कॉमन नेम जर आपण डिसाईड करत असेल तर कार्बोनिल ग्रुप जो आहे तो कीटोनचा त्याचा लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला कुठले ग्रुप जोडलेले आहे. त्यानंतर सिमिलर जर असेल तर डाय शब्द यूज करतात. जर डिफरंट ग्रुप असेल तर अल्फाबेटिकली आपण त्याचं नावची प्रायोरिटी देत असतो. सेकंड एक्झाम्पल बघूया. त्याच्यामध्ये बघा, कार्बोनिल ग्रुपचं कीटोनचा जो कार्बोनिल ग्रुप्स आहे, लेफ्ट हँड साईडला जर आपण बघितलं तर इथिल ग्रुप आहे आणि राईट हँड साईडला जर बघितलं तर मिथिल ग्रुप आहे. आता मिथिलचं अगोदर लिहायचं का इथिलचं अगोदर लिहायचं ते आपल्याला रूल्समध्ये दिलेलं आहे की अल्फाबेटिकली लिहायचं. तर इथिलचा ई अगोदर येतो म्हणून मी इथं इथिल लिहिला. त्यानंतर सेकंड ग्रुप जो आहे तो कार्बोनिलचा राईट हँड साईडला मिथिल आहे, म्हणजे इथिल मिथिल आणि ओव्हरऑल मॉलिक्यूल जो आहे तो कीटोन्स आहे म्हणून इथिल मिथिल कीटोन्स. आणि जर याच्यामध्ये आपण नंबरिंगचा जर विचार केला तर कुठून बी नंबरिंग केली तर हा कीटोनिक ग्रुप जो आहे तो 2च याच्या सेकंड पोझिशन्सला येतो. तर त्यामुळे आपण त्याला सिम्पल थिंग्समध्ये म्हणू शकतो ब्युटॅनॉन. ब्युटेन आहे स्ट्रेट चेनमध्ये ब्युटेन्स. तर याच्यामध्ये आपण ब्युटॅनॉन, ब्युटेनचा ई रिप्लेस केला आणि ONE लिहिला तर आपण त्याला ब्युटॅनॉन असं म्हणू शकतो. 4 कार्बन असलेला कीटोन आहे म्हणून ब्युटॅनॉन. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल 3ऱ्या नंबरचं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये 1 2 3 4 कार्बन्स आहे, पण याच्यामध्ये पॉलीफंक्शनल ग्रुप्स आहे, म्हणजे 2 फंक्शनल ग्रुप्स आहे. पहिला फंक्शनल ग्रुप आहे जो अल्डेहाइड्स आहे, सेकंड बी आहे त्याच्यामध्ये जो कीटोन्स आहे. तर हा नेमका मॉलिक्युल्स अल्डेहाइड्स आहे का कीटोन्स आहे हे डिसाईड करण्याच्या अगोदर आपण प्रायोरिटी ऑर्डर आठवायची.
त्यानुसार आपण त्याचं नाव लिहिणार. अल्डिहाइडची प्रायोरिटी जास्त आहे का कीटोनची प्रायोरिटी जास्त आहे, ही ऑर्डर आपण 11वीमध्ये स्टडी केलेली आहे. तर इथं जर आपण विचारात घेतलं तर अल्डिहाइडची प्रायोरिटी जास्त आहे ॲज कम्पेअर टू कीटोन. तर याचं कॉमन नेम आपण किंवा ट्रॅव्हल्स नेम आपण देऊ शकत नाही, याचं डायरेक्ट आपण IUPAC नेम बघणार. तर IUPAC नेम बघताना आपण प्रायोरिटी आपण अल्डिहाइडला दिलेली आहे, म्हणून अल्डिहाइडच्या कार्बन्सला मी 1 नंबर देणार, त्याच्या बाजूला 2 नंबर, आणि कीटोनिक ग्रुप जो आहे त्याला 3 नंबर, आणि त्याच्या बाजूला मिथिल ग्रुप जो आहे त्याला 4 नंबर देणार. आता ज्यावेळेस कीटोन हा लोअर प्रायोरिटीचा असतो तर त्यावेळेस आपण ऑक्सो यूज करतो असं आपण रूल्समध्ये बघितलं आहे. त्यानुसार आपण 3 नंबरच्या पोझिशन्सला हा ऑक्सो आहे म्हणून 3 ऑक्सो आणि ब्युटॅनल म्हणजे AL शेवटी आला म्हणजे हा अल्डिहाइड्स आहे. तर 3 पोझिशन्सला ऑक्सो ग्रुप हे म्हणजे कीटोनिक ग्रुप्स आहे, आणि 4 कार्बन असलेला ओव्हरऑल मॉलिक्युल्स आहे, पण मेन फंक्शनल ग्रुप त्याच्यामध्ये अल्डिहाइड्स आहे. तर यानुसार आपण IUPAC नेम त्याचं पॉलिफंक्शनल ग्रुप जर आले तर या पद्धतीने आपण नाव डिसाईड करू शकतो. त्यानंतर आपण चौथा मॉलिक्यूल जर बघितला तर त्याचं कॉमन नेम जर आपण बघितलं तर कार्बोनिल ग्रुपचं लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड असे 2 साईड्स आहे. तर मिथिल आहे आणि एक राईट हँड साईडला मिथिल ग्रुप्स आहे, आणि लेफ्ट हँड साईडला जर आपण बघितलं तर आयसोप्रोपिल ग्रुप आहे. तर याच्यामध्ये प्रायोरिटीनुसार आपण मिथिल ग्रुप अगोदर नाव लिहिणार, त्यानंतर आयसोप्रोपिल. राईट हँड साईडला मिथिल आहे म्हणून मिथिल लिहिणार, लेफ्ट हँड साईडला कार्बोनिल ग्रुपचा आयसोप्रोपिल ग्रुप आहे, आणि ओव्हरऑल मॉलिक्युल्स कीटोन्स आहे म्हणून मिथिल आयसोप्रोपिल कीटोन. आणि IUPAC नेम जर डिसाईड करायचं असेल तर मी कीटोनिक ग्रुप ज्या साईडने नियरेस्ट पडेल त्या साईडने मी नंबरिंग करणार त्याला. तर मिथिल ग्रुपला मी 1 नंबर दिला, त्याच्या बाजूला 2 नंबर का जो कीटोनिक ग्रुप्स आहे त्याला 2 नंबर, त्याच्या बाजूला 3 नंबर, आणि त्याच्यानंतर एक जो मिथिल ग्रुप्स आहे त्याला 4 नंबर, आणि 3 नंबरच्या पोझिशन्सला एक मिथिल ग्रुप सबस्टिट्युएंट्स म्हणून आपल्याला दिसतोय. तर 3 पोझिशन्सला आहे म्हणून अगोदर मी 3 मिथिल, आणि ओव्हरऑल जी चेन पॅरेंट चेंज आहे त्याचे कार्बन आहे 4. तर ब्युटेन, आणि ई लिहायचं नाही तिथं, ब्युटेन -2ONE. तर ईला रिप्लेस करून द्यायला 2 पोझिशन्सला ONE ग्रुप आहे म्हणजे कीटो ग्रुप आहे असं त्याच्यामध्ये मेन्शन होतं. तर या पद्धतीने आपण IUPAC नेम अशा मॉलिक्युल्सचं देऊ शकतो. त्यानंतर 5व्या नंबरचा जो मॉलिक्युल्स आहे, 5व्या नंबरमध्ये जर आपण बघितलं तर याच्यामध्ये आपण कॉमन नेम जर बघितलं तर लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला, लेफ्ट हँड साईडमध्ये मिथिल ग्रुप आहे आणि राईट हँड साईडमध्ये N प्रोपिल ग्रुप आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारची ब्रँच वगैरे त्याच्यात नाही, स्ट्रेट चेंज आहे N प्रोपिल ग्रुप. तर त्यानुसार आपण त्याचं कॉमन नेम डिसाईड केलेलं आहे मिथिल N प्रोपिल कीटोन्स. हे झालं त्याचं कॉमन नेम. IUPAC नेम जर आपल्याला डिसाईड करायचे असेल तर सिम्पल थिंग्स आहे, ज्या साईडने कीटोनिक ग्रुप जवळ पडेल त्या एंडने मी नंबरिंग करणार. तर मिथिलची जी साईड्स आहे त्या साईडने मी नंबरिंग केलं 1, त्यानंतर कीटोनिक ग्रुप आला 2, त्यानंतर 3, 4 आणि 5 अशी 5 कार्बनची पॅरेंट चेंज आहे. तर तिथं 5 आहे म्हणून पेंट किंवा पेंटेन असं लिहिलं, ई राहू द्यायचं फक्त, पेंटेन -2ONE म्हणजे 2 पोझिशन्सला कीटोनिक ग्रुप यायला पाहिजे असं त्याचं मिनिंग होतं. तर सिम्पल थिंग्स आहे, याचं IUPAC नेम पण आपण डिसाईड केलं. 6व्या नंबरचं आपण बघूया. 6व्या नंबरचा जो मॉलिक्युल्स आहे 1, 2, 3, 4, 5, 6 कार्बन्स आहे. तर ओव्हरऑल 6 कार्बनचं जर असेल आणि त्याच्यामध्ये या पोझिशनमध्ये डबल बॉन्डसुद्धा आलेले आहे, कीटोनिक ग्रुप नंतर ॲडजस्टंट टू इच अदरमध्ये डबल बॉन्ड आलेले आहे. त्याच्यामध्ये त्यावेळेस त्याचं कॉमन नेम जे आहे त्याला मेसिटिल ऑक्साईड आपण असं म्हणत असतो. तर मेसिटिल ऑक्साईड याचं नाव लक्षात ठेवायचं आपण, हे जरा वेगळं नाव आहे. याला डायरेक्ट आपल्याला लक्षात ठेवावं लागेल, याला कुठल्याही प्रकारचा क्रायटेरिया आपल्याला वापरता येणार नाही. तर हे डायरेक्ट कॉमन नेम जे आहे ते डायरेक्ट लक्षात ठेवायचं या मॉलिक्युल्सचं. पण याचा IUPAC नेम लक्षात ठेवणं सोपं आहे, जर रूल्सप्रमाणे गेलो तर आपण ते रूल्स इझिली आपण त्यामध्ये आपण टाकू शकतो. तर ज्या साईडने कीटोनिक ग्रुप जवळ असेल तिथून मी नंबरिंग करायला सुरुवात करणार, म्हणजे मी राईट हँड साईडपासून लेफ्ट हँड साईडकडे नंबरिंग करत जाणार. 1 नंबर मी मिथिल ग्रुपला दिला, त्यानंतर कीटोन ग्रुपचा जो कार्बन्स आहे त्याला 2 दिला, त्यानंतर डबल बॉन्डचा जो पहिला कार्बन्स आहे त्याला 3, त्याच्यानंतर डबल बॉन्डचा सेकंड कार्बन आहे त्याला 4, आणि त्यानंतर खाली आलो किंवा वरती गेलो, कुठलाही एकाच साईडला आपल्याला जाता येईल. तर खालच्या साईडला मी आलो त्याला 5 दिला, आणि 4 नंबरला हा मिथिल सबस्टिट्युएंट जोडलेला आहे असं आपण त्याला कन्सिडर केलो. आणि त्यानुसार आपण 4थ्या पोझिशनला मिथिल ग्रुप म्हणून 4 मिथिल, त्यानंतर 5 कार्बनची चेंज आहे म्हणून पेंट, त्यानंतर 3 पोझिशनला डबल बॉन्ड आहे म्हणून EN, परत 2 पोझिशन्सला कीटोनिक ग्रुप आहे म्हणून तिथं
H2ONE या पद्धतीने आपण त्याचा IUPAC नेम डिसाईड करू शकतो. तर IUPAC नेम सगळ्यात सोपे रूल असतात. डायरेक्ट आपण रूलचा वापर करून आपण तिथं कुठलंही नाव आपण डिसाईड करू शकतो. 7व्या नंबरचं जर आपण बघितलं एक्झाम्पल्स, तर इथं 6 कार्बन असलेली चेन आहे, पण त्याच्यामध्ये सबस्टिट्युएंट्स जोडलेला आहे 2 पोझिशन्सला ब्रोमो ग्रुप आहे. तर याला आपल्याला नंबरिंग करायची असेल तर इथं आपण कॉमन नेम डिसाईड करत असताना कार्बोनिल ग्रुप जो आहे कीटोनचा, त्याची लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड. राईट हँड साईडमध्ये कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्युएंट्स नाही, म्हणून तिथं ग्रीक्स लेटरिंग करायची, ग्रीक्स लेटरने नंबरिंग करण्याची गरज नाही. पण लेफ्ट हँड साईडमध्ये जर मी गेलो तर तिथं ब्रोमो ग्रुप जोडलेला आहे. तर त्या ब्रोमो ग्रुपला मी अल्फा आणि त्याच्यानंतर पुढं सबस्टिट्युएंट्स नाही म्हणून पुढं नंबरिंग केली नाही ग्रीक्स लेटरने तरी चालेल. पण हा ब्रोमो ग्रुप आहे तो कुठं जोडलेला आहे, अल्फा पोझिशन्सला आहे, कार्बोनिल ग्रुपचा अल्फा पोझिशन्सला. म्हणून त्याचं कॉमन नेम आपण डिसाईड करतोय अल्फा डॅश ब्रोमो. अल्फा पोझिशनला ब्रोमो आहे. त्यानंतर पुढं दिलेलं आहे आपल्याला ब्रोमो इथिल. ब्रोमो इथिल हा पूर्ण नाव आहे. लेफ्ट हँड साईड कार्बोनिल ग्रुपची जी लेफ्ट हँड साईड आहे अल्फा ब्रोमो इथिल, 2 कार्बन आहे म्हणून तिला इथिल, आणि पण त्या 2 कार्बनमध्ये अल्फा पोझिशनला ब्रोमो ग्रुप जोडलेला आहे म्हणून अल्फा ब्रोमो इथिल. त्यानंतर राईट हँड साईडमध्ये कार्बोनिल ग्रुपमध्ये जर बघितला तर स्ट्रेट चेन दिलेली आहे प्रोपिलची, म्हणून तिथं मी एन म्हणजे नॉर्मल एन प्रोपिल कीटोन्स या पद्धतीने आपण त्याचा कॉमन नेम डिसाईड केलं. त्यानंतर आपण त्याचा IUPAC नेम जर डिसाईड करायचा असेल तर आपण सिंपल नंबरिंग करणार. ज्या साईडने कीटोनिक किंवा ब्रोमो ग्रुप नियरेस्ट पडेल, तर कीटोनिक ग्रुपचं अगोदर विचारात घ्यायचं. कीटोनिक ग्रुप आपल्याला लेफ्ट टू राईट कडे ज्यावेळेस जाणार त्या साईडने आपल्याला कीटोनिक ग्रुप जवळ पडतोय म्हणून 1 2 3 4 5 6 अशी नंबरिंग केली. त्यानंतर आपण 2 पोझिशन्सला तिथं ब्रोमो ग्रुप आलेला आहे म्हणून तिथं मिळालेला 2 ब्रोमो. टोटल पॅरेंट चेन जी ती 6 कार्बनची म्हणून हेक्झेन. त्यानंतर 3 पोझिशन्सला हा कीटोन ग्रुप्स आहे म्हणून -3ONE म्हणजे 2 ब्रोमो हेक्झेन 3ONE असं त्याचा IUPAC नेम आपण डिसाईड करू शकतो. या पद्धतीने आपण 7 एक्झाम्पल बघितले. रिमेनिंग 2-3 एक्झाम्पल परत आपण बघूया. याच्यामध्ये पुढचे जे जर एक्झाम्पल बघितले तर ॲरोमॅटिक्स आणि ॲलिसायक्लिक कीटोन्स आपल्याला एक्झाम्पल्स म्हणून आपण घेतलेले आहे. तर ॲरोमॅटिकमध्ये जर आपण आलो तर 8व्या नंबरचं जर एक्झाम्पल बघितलं तर हा कीटोनिक ग्रुप्स आहे, कार्बोनिल कार्बन्स आहे. त्याच्या लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईडमध्ये 2 सिमिलर बेन्झिन रिंग जोडलेले आहे. बेन्झिनला आपण फिनिल पण म्हणतो, पण 2 सिमिलर हे असल्यामुळे त्याला मी नाव म्हणू शकतो डायफिनिल कीटोन. सिंपल नेम आहे डायफिनिल कीटोन, किंवा त्याला डायरेक्ट कॉमन नेम जर आपण बघितलं तर बेन्झोफिनॉनसुद्धा आपण त्याला म्हणत असतो. तर बेन्झोफिनॉन्स हे सुद्धा आपण कॉमन नेममध्ये आणि IUPACमध्ये पण आपण त्याला बेन्झोफिनॉनच म्हणतो. तर हे दोघंही नाव बेन्झोफिनॉन आपण लक्षात ठेवायचं IUPACसाठी, आणि डायफिनिल कीटोन जर लक्षात ठेवलं कॉमनसाठी तर ते चांगलं असेल. त्यानंतर 9व्या नंबरचं एक्झाम्पल जर बघितलं तर कार्बोनिल ग्रुपचं एका साईडला फिनिल रिंग आहे आणि एका साईडला मिथिल ग्रुप्स आहे. तर अल्फाबेटिकली मिथिलचा M अगोदर येतो म्हणून मिथिल फिनिल कीटोन्स असं आपण त्याचं नाव लिहिलं, किंवा त्याचं सेकंड नेम आपण ॲसिटोफिनॉनसुद्धा म्हणू शकतो. हे ॲसिटोफिनॉन आपण IUPACमध्ये म्हणत असतो जनरली. तर ॲसिटोफिनॉन्स हे IUPAC नेम आहे. त्यानंतर 10व्या नंबरचं जर एक्झाम्पल्स आपण बघितलं, 10व्या नंबरच्या एक्झाम्पलला आपण ॲलिसायक्लिक कीटोन्स आपण म्हणतो. तर ॲलिसायक्लिक कीटोन्समध्ये जर आपण बघितले तर वेगवेगळे सबस्टिट्युएंट्स त्याचा ॲलिसायक्लिक रिंगला अटॅच आहे. जर आपण बघितलं तर त्याला अगोदर नंबरिंग करून घ्यायची. याचं कॉमन नेम तर आपण डिसाईड करू शकत नाही, फक्त IUPAC नेम डिसाईड करतो. तर ज्यावेळेस आपण ॲलिसायक्लिक कीटोन असेल तर जो कीटोनिक कार्बन असेल त्या रिंगमध्ये त्या कीटोनिक कार्बन्सला आपण 1 नंबर देणार, आणि ज्या साईडने आपल्याला सबस्टिट्युएंट्स लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड आहे 2 कीटोनच्या, तर आपल्याला राईट हँड साईडमध्ये मला क्लोरो ग्रुप मिळतोय पण लेफ्ट हँड साईडमध्ये कुठलाही ग्रुप मिळत नाही, म्हणून मी ती जी नंबरिंग्स आहे ती राईट हँड साईडकडे नेईल, आणि म्हणून 1 नंबर मी कीटोनिक कार्बन्सला दिला. त्यानंतर 2 नंबर मी ज्या क्लोरो सबस्टिट्युएंट जिथं अटॅच आहे त्या कार्बनला दिला, 3 नंबर त्याचा पुढचा कार्बनला दिला, आणि 4थ्या नंबरचा जो कार्बन्स आहे जिथं मिथिल ग्रुप अटॅच आहे तिथं मी नंबरिंग केलं. पुढची नंबरिंग करण्याची आपल्याला आवश्यकता नाही. इथपर्यंत 4 पर्यंत सबस्टिट्युएंट्स आपल्याला दिसत आहे म्हणून 4 पर्यंत आपण नंबरिंग केली आणि त्यानुसार आपण नाव डिसाईड करणार. आता 2 पोझिशन्सला कुठला ग्रुप्स आहे, क्लोरो ग्रुप्स आहे, तर म्हणून 2 डॅश क्लोरो. त्यानंतर -4 पोझिशन्सला मिथिल ग्रुप आहे, 4 डॅश मिथिल, आणि ओव्हरऑल जो मॉलिक्युल्स आहे तो सायक्लिक कंपाऊंड आहे म्हणून सायक्लो शब्द वापरला, आणि 6 मेंबर रिंग आहे म्हणून सायक्लोहेक्झेन वापरला. तर हेक्झेनचा रिप्लेस करून फक्त मी
कीटोनिक फॉर्ममध्ये ती रिंग आहे, म्हणून त्याला मी सायक्लोहेक्झेनॉन असं त्याच्यामध्ये आपण ओव्हरऑल मानलं. तर अशा प्रकारे आपण कीटोनचे नॉमेनक्लेचर आपण ॲलिसायक्लिक असेल, ॲरोमॅटिक असेल किंवा ॲलिफॅटिक कीटोन असेल, तर कुठल्याही प्रकारचे कीटोन असेल त्याचे नावं आपण इझिली डिस्कशन करू शकतो. तर इथपर्यंत आपण नॉमेनक्लेचर ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन दोन्ही पद्धतीने आपण कॉमन सिस्टीमने आणि ट्रॅव्हल सिस्टीमने आपण डिस्कशन केलेले आहे. तर इथं आपण आता थांबूया आणि पुढचं जे नॉमेनक्लेचर असेल कार्बोऑक्झिलिक ॲसिडचं ते आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. थँक्यू व्हेरी मच.